नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण घेऊन आलो सर्व विद्यार्थी मित्रांकरिता व विद्यार्थी मैत्रिणींकरिता फॉरेन स्कॉलरशिप. फॉरेन स्कॉलरशिप काय विद्यार्थी मित्रांनो, की ज्यामध्ये आपल्याला विदेशात शिकायचं असेल तर कशा पद्धतीने स्कॉलरशिप मिळवायची, किती स्कॉलरशिप मिळणार आहे, कुठले कोर्स आहेत आणि त्यासाठी किती ऍप्लिकेबल अमाउंट आपल्याला अप्रूव्ड होते मिळते, तर त्यासाठी संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहत राहा, व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका. सगळी गाईडलाईन तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा आणि नवीन येणारा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर विदाउट वेळ वाया घालवता चालू करत आजची आपल्या स्कॉलरशिप चा टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो, एक त्यांची वेबसाईट दिलेली फॉरेन स्कॉलरशिप 2023.dt.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती यायचंय. तुम्हाला ही जर स्कॉलरशिपची वेबसाईट लक्षात नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तिथून तुम्ही ती लिंकला क्लिक करून या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये कुठले टॉपिक्स कव्हर करणार आहेत त्याची पहिले लिस्ट बनवूया, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी अंडरस्टँडिंग व्हायला सोपं होईल. तर सर्वप्रथम चला नोटपॅड ओपन करतो विद्यार्थी मित्रांनो. आता यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपली जी स्कॉलरशिप आहे, आता गव्हर्नमेंटची जी स्कॉलरशिप आहे त्यासाठीचा जो GR आहे, GR पाहणार आहोत. त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स, कधी भरायचा आहे ऍप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर इलिजिबल कोर्सेस, कुठल्या कोर्सेससाठी लागू आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स. इन केस तुम्हाला फ्युचर मध्ये काही प्रॉब्लेम येतात स्कॉलरशिप भरताना, काही अडचणी येतात, तुम्ही मला कमेंट करू शकता. ऍज वेल ऍज तुम्ही यांची हेल्पलाईन आहे, त्यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्याचबरोबर यांचं इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे, त्याची डिटेल्स मी तुम्हाला सर्व याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर सर्वप्रथम याला मी एक क्रमामध्ये अरेंज करतो. सर्वप्रथम आता तुम्हाला फॉरेन स्कॉलरशिप म्हणजे काय, की आपण विदेशात जेव्हा शिकायला जातो आणि आपले वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतात, त्याच्यामध्ये आपल्याला कशी मिळणार आहे आणि कितपत मिळणार आहे त्याची माहिती सगळी इथे दिलेली. तर या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर इथे वेगवेगळे सेक्शन दिसतात तुम्हाला. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ब्रोचर नावाचे सेक्शन आहे, याला क्लिक केलं तर याच्या संदर्भात पूर्ण 35 पानाची PDF आहे, ज्याच्यामध्ये सांगितले गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. आता याच्यामध्ये काही लिस्ट दिलेत त्यांना, काही क्रायटेरिया दिलेत. मग ते कुठले क्रायटेरिया, कशा पद्धतीने आपण याला एलिजिबल ठरू शकतो, काय करू शकतो, त्याच्याबद्दलचं पूर्ण ब्रोचर माहिती आपल्याला दिलेली आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, की ज्या मुख्य गोष्टी त्याच घेणार आहोत. तर एज क्रायटेरिया पहा, मॅक्स 35 ते 40 वर्षापर्यंत आहे, त्याच्यापेक्षा जास्त जमत नाही. इन्कम जी रेंज आहे तर ती तुम्हाला 8 लाखाची इन्कम रेंज दिलेली आहे. आणि शैक्षणिक अर्हता म्हणजे तुम्ही काय शिकू शकता, जसे की याच्यासाठी त्यांना सांगितले परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका, त्यानंतर PhD, त्याच्यानंतर ही जी PhD करायची 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी आपली पूर्ण असणं गरजेचं आहे, किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी यासाठी आपण अर्ज करू शकतो. त्यानंतर अभ्यासक्रमाचा कालावधी मिनिमम मॅक्झिमम किती असावा, 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, ह्याला आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये सांगितलंय घरातून एकाच कुटुंबातील कमाल पात्रता धारक, याच्यासाठी एकदाच एका कुटुंबात एकच स्कॉलरशिप घेऊ शकते, त्याच्यापेक्षा जास्त स्कॉलरशिप कुणी घेऊ शकत नाही, कुटुंबात एकच व्यक्ती घेऊ शकतो. त्याच्याबद्दल डिटेल्स इथे प्रोव्हाइड केलेले आहे. त्यानंतर त्यांना काय सांगितलंय, जिथं नोकरी करतो तिथलं ना हरकत प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. मग जर तुम्ही नोकरी करत असाल तर हे मॅन्डेटरी आहे, अदरवाइज याची काही गरज नाही. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना बॉन्डवर नोटरी करून तुम्हाला द्यायचं, त्याचं मॅटर पण इथं प्रोव्हाइड केलेलं आहे, ते पण आपण पाहू शकतो. आणि हे बेसिक अशा कंडिशन याच्यामध्ये दिलेल्या आहेत, त्याची पूर्ण PDF मी तुम्हाला देणारच आहे. त्याचबरोबर त्यांना सांगितलं की कुठल्या शाखा आहेत, कुठल्या ब्रँचेसला तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये बघा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट, लॉ, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, फार्मसी, याच्यानुसार इथं दिलेल्या पदव्युत्तर पदवीसाठी, डायरेक्टसाठी, डॉक्टरेटसाठी किती स्कॉलरशिपच्या वॅकन्सीज अवेलेबल आहेत वगैरे दिलेले. आता याच्यामध्ये त्यांना सांगितलंय शिष्यवृत्ती द्यायच्या एकूण जागेपैकी 30% जागावर मुलीची निवड होणार आहे, तर मुलीसाठी 30% कोटा हा राखीव असणार आहे, रिझर्व्ह असणार आहे. त्याच्यामध्ये जे अभ्यासक्रम मी तुम्हाला वरती सांगितले ते तिथं डिटेल्स मध्ये दिलेले आहेत, आपण परत त्याच्यावर चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर इथं पहा ट्युशन फीस
कोण देणार आहे, कशी देणार आहे त्याच्याबद्दल डिटेल्स दिलेले आहे. त्याच्यानंतर विमान प्रवास, त्याच्यानंतर निर्वाह भत्ता तो पण मिळणार आहे आपल्याला, वैयक्तिक आरोग्य विमा पण मिळणार आहे या स्कॉलरशिपच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीने बेसिक याच्यामध्ये सगळी डिटेल्स दिलेली आहे. याच्यामध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा आहे ते पण आपण पाहणार आहोत. तर मला असं वाटतं की आता आपण इन्फॉर्मेशन ब्रोचर मधली हवी तेवढी माहिती घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते इथं मी तुम्हाला मेन्शन करायचं विसरून गेलो. तर मी तुम्हाला इथं सर्वप्रथम काय करतो की रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणूयात त्याला आपण. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये आपण डॉक्युमेंट्स बघूयात. त्यांना सांगितलं की ऑनलाईन भरलेला अर्ज, तहसीलदाराचं उत्पन्न. आता इथं 22-23 हे प्रिव्हियस इयरचं, इथं 23-24 राहील, हे लक्षात असू द्या. हे जे इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे ते मागच्या वर्षीचे इथे 23-24 चालू झाले, पण इन्फॉर्मेशन ब्रोचर त्यांना चेंज केलेलं आहे, ते पण अपडेट होईल काही दिवसानंतर. त्याच्यानंतर तुम्हाला मार्कशीट लागणार, तुमचे एज्युकेशनल मार्कशीट जे असतील, SSC, HSC, डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, ते मार्कशीट तुम्हाला लागणार आहेत. सनद किंवा मार्कशीट असावे तुमच्याकडे, इथे त्याच्या संदर्भात डिटेल्स मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर तुमचं जिथे ऍडमिशन घ्यायचं तिथं प्रॉस्पेक्टस, परत इंटर्नशिप पूर्ण कालावधी केलेला असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला आणखी सांगितलं QS वर्ल्ड रँकिंग 200च्या आत शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याबाबत विनाट अनकंडिशनल ऑफर लेटर मिळू शकते, ज्याच्यामध्ये फीसची रचना वगैरे दिली. त्याच्यासोबत त्यांना काही ऍग्रीमेंट वगैरे करून घेतलेत, काही हमीपत्र आपल्याकडून लिहून घेतले, ते आपल्याला द्यायचे आहेत. भारतातले 2 जामीनदार पण द्यायचे आहेत त्यांना. तसंच आपल्याला येणारा विमानात प्रवासाचा खर्च, भोजन, स्टेशनरी, राहण्याचा खर्च, जे हॉस्टेल वगैरे आपण म्हणतो जनरल, ते लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट बेसिकली सांगितलेलं आहे त्यांना. त्यानंतर आई वडील हयात नसल्यास त्याच्याबद्दलचं आपल्याला सर्टिफिकेशन वगैरे द्यावं लागेल. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पण पाहिजे असं इथे मेन्शन केलेलं आहे. आई वडील पालक असल्यास पालकाचे नागरिकत्व असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र, म्हणजे नॅशनॅलिटी आई वडिलांची. आधार कार्ड, पॅन कार्ड, घराचा पत्ता सिद्ध करण्यासाठी आधार, पॅन, इथं वरी आधार दिले, आधार देऊ शकतो आपण, किंवा लाईट बिल पण तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. पासपोर्टची एक प्रत, विजाची एक प्रत, आणि ज्या परीक्षा इम्पॉर्टन्स आहेत त्यासाठी GRE, TOEFL, IELTS, GMAT, त्या परीक्षेचं जे काय तुमचं पासिंगचा प्रूफ तुम्हाला द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने यांना हा क्रायटेरिया दिलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहू शकता कुणाला किती टक्के असणं गरजेचं आहे, त्याचं मूल्यांकन कसं केलंय त्याच्या संदर्भात इथं डिटेल्स दिलेली आहे. ती पण डिटेल्स तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी ब्रोचर शेअर करून देईन. आता याच्यानंतर आपला इम्पॉर्टंट टॉपिक येतो की ही गव्हर्नमेंटनं लागू केलेला GR कोडला. तर इथे या वेबसाईट वरती आला, तिथे गव्हर्नमेंट रेझोल्युशन याला क्लिक केलं आपण, तर गव्हर्नमेंटनं हे कधीपासून चालू केलंय, काय केलंय, तर इथे दिसेल 6 सप्टेंबर 2021 पासून हे चालू झालेले हा आलेला GR आहे. याची पण तुम्हाला लिंकवर पाठवल्याच्या नंतर तुम्हाला जी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळणार त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला GR पण मिळू शकतो. मग इथून तुम्ही GR शी इम्पॉर्टंट माहिती घेऊ शकता, एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करू शकता, आणि आणखी डिटेल्स त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. आता आपला थर्ड वन जो टॉपिक आहे तो GR झालेला आहे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स पण झाले. आता इम्पॉर्टन्स जे आहे आपल्यासाठी, डेट्स, कुठल्या डेट्स इम्पॉर्टंट आहेत किंवा डेट इम्पॉर्टंट आहे ते आपण चेक करणार आहोत. तर सर्वप्रथम इथे इम्पॉर्टंट डेट्स नावाचे ऑप्शन आहे, त्याला आपण क्लिक करूया. आता इथं पहा, याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांना की जे संकेतस्थळ आहे, तुम्हाला जी मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली त्याच्यामध्ये आवश्यक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे. याची जी डेट आहे 13 जून 23 ते 30 ऑगस्ट 23, हे मागच्या वर्षीचं आहे बेसिकली. तर 13 जून 24 पासून या वर्षीचं सुद्धा सुरू होणार आहे. तर आपण या साईडला अपडेट राहायचे, इथं तुम्हाला ते नवीन डिटेल्स मिळणार आहे. 13 जूनच्या पुढे आपण हे ऍप्लिकेशन करू शकतो. तसंच त्याची शेवटची तारीख सुटल्यापासून 1 महिन्यापर्यंत असते. तर आपण ती डिटेल्स आपल्याला या साईट वरती मिळत राहणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा जो एलिजिबल कोर्सेस आहेत, त्या कोर्सेस संदर्भात त्यांनी एक इम्पॉर्टंट महाराष्ट्र शासनाचं इथे इम्पॉर्टन्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण इथं पाहू शकतो कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी कोर्सेस म्हणजे लॉ, अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग, फार्मसी हे कोर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये अवेलेबल वॅकन्सीज डायरेक्टरसाठी आणि पदव्युत्तर पदवीसाठी दिलेले आहेत, आणि एकूण वॅकन्सी पण इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स. तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो हा ऍप्लिकेशन मध्ये काही अडचणी येत असतील किंवा कुठल्या डिटेल्स माहित नसतील, एखादं डॉक्युमेंट जे आहे तुमच्याकडे अवेलेबल नसेल, त्याला सबस्टिट्यूट अल्टरनेट डॉक्युमेंट पाहिजे असेल, तर त्यांनी तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असतील तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता, किंवा तुम्ही मला
कमेंट करू शकता. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि जो आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे याच्या संबंधात पार्ट 2, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला येणाऱ्या पार्ट 2 पाहिजे असल्यास कमेंट करा पार्ट 2 म्हणून, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी हा व्हिडिओ मिळवणार अवेलेबल करून देणार आहे आणि ज्याच्यामधून तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं भरायचं याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल्स आणि भरलेलं ऍप्लिकेशन अप्रूव्ह कसं व्हावं यासाठी काही टिप्स ट्रिक्स तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे. तर चला भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.